आज बघणार आहे सायबर सिक्युरिटीचे रोल्स. तर या ठिकाणी आपल्याला थ्री व्हेरी इम्पॉर्टंट आपल्याला रोल्स या ठिकाणी विचारले जातात. राईट टाइम टू सायबर सिक्युरिटी रोल्स. टू फर्स्ट रोल नाव विल डिस्कस अबाउट इट गव्हर्नन्स. सेकंड रोल इट डिस्कस अबाउट इट रिस्क मॅनेजमेंट अँड लास्ट कॉम्प्लिमेन्सी. त्यानंतर आपल्याला फॅक्ट्स अबाउट सायबर सिक्युरिटीशी संबंधित आपल्याला फॅक्ट्स कळणार आहेत. तर या ठिकाणी आपल्याला गव्हर्नन्स म्हणजे काय, तुम्ही ई गव्हर्नन्स ऐकला असाल, गव्हर्नन्स वगैरे ऐकलं असाल, तर ते आपण म्हणतो ऑनलाईन मार्केटिंग वगैरे, तर तेच आपल्याला याच्यामध्ये शिकायचं आहे. तर तर सर्वात सोपं अर्थ याचं म्हणजे काय घ्यायचं, गव्हर्नन्स म्हणजे काय की एखाद्याची सुरक्षा, किंवा आपण एखाद्याचं म्हणतो ना ते ऑनलाईन पैसे वगैरे ते घेतले जातात, ऑनलाईन पैसे वगैरे, ऑनलाईन पैसे असतात किंवा ऑनलाईन फ्रॉडिंग काम केल्या ठिकाणी केलं जातं. तर इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द बोर्ड अँड डायरेक्टरीज अँड सेन्सर मॅनेजमेंट ऑफ द ऑर्गनायझेशन provided with strategies and direction ensure the objective are achieved and assertions whether risk is being to manage approximately and verify that the organization resource and beginning and use responsibly are goals of the governance programs. तर याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं गेलं आहे की तुमच्या कंपनीची सुरक्षा, आपण सपोज एखादा आता शाळेचा प्रिन्सिपल असेल, शाळेचा प्रिन्सिपल काय करतो, एक तुमचा एखादा नवीन नियम काढतो, बरोबर. नवीन नियम काढल्याच्या नंतर ते काय करतात, ऑल ऑफ द अबाव ते सगळं काय करतात, ते सगळेच तुम्हाला काय करावं लागतं, रोल करावं लागतात. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना ते करावं लागतात. तुम्ही आता समजा एखाद्या गेटच्या बाहेर जायचं नाही, तर तुम्हाला सगळ्यांना ते गेटच्या बाहेर जाऊन देणार नाही. तर तसंच म्हणजेच काय की तुमच्या कंपनीचे पूर्ण लक्ष पाहिजे पूर्ण ही, आणि त्यानंतर जे तुमची रिक्स वगैरे असती त्याला चांगलंपणे सांभाळावं लागतं. आणि कंपनीमध्ये रिसोर्सचा तुमच्या रिसोर्स ते बघा तुम्ही रिसोर्सचा चांगल्या पद्धतीने उपयोग केला पाहिजे. यालाच आपण काय म्हणतो, गव्हर्नन्स असं म्हणतो. रिस्क मॅनेजमेंट, व्हॉट इज मीन बाय द रिस्क मॅनेजमेंट. रिस्क मॅनेजमेंट दॅट इज अ फायनान्शियल रिस्क असन, तुमची फिजिकल रिस्क असन, भौतिक नुकसान झालं, हॅकिंग आणि व्हायरसेस झालं, किंवा तुमच्या पैशाचं नुकसान झालं, सायबर रिस्क झालं. जर रिस्क मॅनेजमेंट म्हणजे काय की तुमच्या कंपनीचा जे डेटा असतो ते रिस्कमध्ये ठेवलं. म्हणजे काय करणार, रिस्क घेणं, बाबा हा मी आता असा डेटा ठेवलेला आहे, आता मी काय काय पैसे ठेवले बरं का, घरच्यांपासून तुम्ही काय केलं, कुठेतरी पैसे साठवून ठेवले, आणि ते पैसे साठवून ठेवले पण घरच्यांना दिसून द्यायचे का नाही दिसून द्यायचं. मग तुम्ही काय करता, रिस्क घेतात आणि कुठेतरी एका मित्राकडे ठेवायला येतं, पण तो मित्र काय करतो, त्याला नासून बसतो. मग तुम्हाला काय वाटतं, आपण रिस्क घेऊन एवढे पैसे ठेवले होते आणि तिने आपलं नासून टाकलं. तर इथे तुम्हाला खाली हे 3 एक्झाम्पल दिलेले आहे. तर फिजिकल रिस्क अँड सायबर रिस्क, याच्यामध्ये फक्त तुम्हाला एवढं काहीच एवढं म्हणजे तुम्हाला काही लिहायचं नाही, फक्त तुम्ही याची एवढी व्याख्या लक्षात ठेवा. तर कंप्लायन्स काय आहे, म्हणजे आता तुम्ही कंप्लायन्स ऐकला असाल तर ॲक्ट्स म्हणजे काय, ॲक्ट्स म्हणजे काय, कानून्स वगैरे म्हणतो ना आपण, नियम वगैरे लावले, ॲक्ट्स म्हणजे काय, नियम वगैरे लावले. द अदरिंग टू द मॅच द इन रिक्वायरमेंट डिफाइन्ड बाय द लॉज अँड रेग्युलर दिस द आल्सो इन्क्लुडिंग बाय कंट्रोलेशन ऑफ रिलेशन अँड क्लायंट पार्टनर इंटरनल पॉलिसीज. तर याच्यामध्ये काय सांगितलं गेलेलं आहे की तुमचे लॉज वगैरे ज्या असतात, आता आपण एखादा लॉ काढला तर लॉचं तुम्ही पालन करायला पाहिजे, कंपनीचे पॉलिसीज असतात त्याचं पालन करायला पाहिजे, आणि तुमच्या जे एखादा आपण ग्राहकांच्या द्वारे जे कॉन्टॅक्ट येतं त्याचं आपण पालन करायला पाहिजे. तर नाव विल लास्ट पॉईंट डिस्कस अबाउट इट, फॅक्ट्स अबाउट सायबर सिक्युरिटी. जी सायबर सिक्युरिटी आहे मित्रांनो, ही भारतातली सर्वात मोठी अशा सिक्युरिटी आहे. समजतंय की सर्वात मोठी सिक्युरिटी आहे. तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की सायबर अटॅक कशाद्वारे होतं, पैशांचं नुकसान होतं, आपला महत्त्वाचा डेटा चोरी होतो, आणि कंपनीचा इंटेलेक्टिव्ह प्रॉपर्टी काय होती, ती चोरी होती. तर यामध्ये तुम्ही सायबर फॅक्टचा आज दुनियामध्ये सर्वात खतऱ्यामध्ये म्हणजे सायबर सिक्युरिटीचं नाव आहे. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्या पुन्हा भेटूया.